दुष्काळात 13वा महिना असं काय घडलंय आज आमच्या सोबत तर चला पुढे सांगतेस तुम्हाला. पण त्या अगोदर आहे ना मी मळ्यात चालली आहे. तर सकाळी सकाळीच मळ्यात चालली का कशासाठी ते सांगतेस पुढे तुम्हाला. तर आहे ना 2 दिवसापासून आहे ना आमची बोरवेलची ना मोटर जळाली, पाणीच नव्हतं टाकीमध्ये पिण्यासाठी. तर आज आहे ना इथं विराजन गोकुळ मोटर वळण्यासाठी आले होते. आम्ही काल मोटर भरून आणली होती, ती मोटरवरती चालू पण झाली होती, बोरिंगमध्ये पण टाकली, पण बोरिंगमध्ये टाकल्यानंतर ती चालूच झाली नाही. त्यामुळे आहे ना आज परत ती वरती काढायची आहे आणि दुकानमध्ये न्यायची आहे, दाखवायला का चालू झाली नाही ते. तर त्यासाठी ना आज आम्ही परत इथं आलो आहे मोटरवर वळण्यासाठी. तर विराजन गोकुळ आधी आले होते, ते माझीच वाट बघत होते मोटर वळण्यासाठी. तर मग मी पण आली इथं. काल मी काय म्हणलं चालू करून पहा आधी, मग खाली सोडली मोटर हे ओढायचे लय कुटण्याचे काम आहे भाऊ. चालू मध्ये पण मग वर तर काढावं लागेल ना पुरी नाही काढायची मग. पुरी काढायची म्हणे, पुरी काढायची हा, आणि मग परत मध्ये सोड, चालू मध्ये सोडायची. कशाला आधी चालू होती काय ते पाय. आता आहे ना विराजन ते विहिरीवरती गेले. तिथं मोटर चालू का होत नाही पाण्यासाठी आम्ही बाहेर काढली होती, पण चालू होती का नाही ते पाहायचं होतं. म्हणून ते दोघं पण आहे ना विहिरीवरती गेले होते जॉईंट चेक करीत. कुठं जॉईंट तर निसटला नाही आहे ना त्यामुळं. तर ते आवाज देत होते मला तिकडून चालू होती का काय. तर मी इकडून त्यांना सांगत होते नाही होत म्हणून. तर असं चालू होतं आणि त्यानंतर ते दोघे पण आले इकडं. रिटायरमेंट घेतली का लय लवकर आहे. आता वर काढायची, मी म्हणले तर वर काढायची, मला माहिती होतं पण तुम्ही ऐकणच नाही दोघं. अगं मालचे काय म्हणे थोडी वर ओढायची लगेच खाली सोडून द्यायची चालू कर. काय ना अरे, पण मला सकाळी काय म्हणे मोटर वर ओढायची आणि तो पंख्याजवळ आहे ना चालू करायची म्हणते. बर तुम्ही दोघांना सारा सारा ओढली रे वर. हे बघा मी पैप आणला इकडं. अजून किती लांब जाऊ रे. हा चालू करू राहिला हा हा नाही पाईप आलाय. हा हा करा ना. नाही नाही तिला तर काहीच नाही झालं. हा हा एवढं हा या एवढं आहे. अगं दिसत नाही ना त्याच्यामध्ये. आवाज नाही तर चालू करून पाहायला लावायचं का परत. ते बटन नाही तिथं मासारखं चालू करायला. अवघड काम राहतं मग. गेले चालू झाली कर बंद. केले का चालू झाली पण लई आता लोड वाढली. हा बंद कर. चालू झाली कर बंद.
थांबा बंद केलेलं चारा दोन्ही पिऊ जोपास अरे पिऊज उपास चालू चालू बर का चालू आहे लोक हात लावू आता उपास किती अटकू राहिली ना वायर कटून तो का जॉईन निघाल निघाल राहिले मार मी सगळं हलू वजनाचा फरकच पडतो ती काहीच होत नाही तिला हल्ली हल्ली थोडी हल्ली काय म्हणतात भया किती ताकद लागत याला पुढं वाढतं घ्यायचा दगड निघाल दगड निघाल दगड निघाल मी बरं मग ओढितलेली हल्ली का पण काही एवढे प्रयत्न करून काय मोटर चालूच झाली नाही परत आता मोटर वरती काढली आणि आता आहे ना परत दुकानात न्यायची काय झालंय तिला पाहायला त्यासाठी ना सर्व इथं काढून ठेवले पाईपन ते पाईपन ते किती पॅक होते ते पण निघत नव्हते तर आता मोटर खांद्यावर घेऊन घरी चाललोय तर दुकानात नेण्यासाठी आणि ती भरून आली का परत तुम्हाला दाखवलंच मी तर इथं आहे ना परत आम्ही मोटर भरून आणली आहे 1 तासानंतर आणि आता परत इथं आलो आहे मोटर जोडण्यासाठी तर आता आहे ना इथं टेंबा करून आहे ना पाईप जोडून घेतो अगोदर मोटर चालू करून पाहिली होती चालू झाली त्यानंतर आहे ना टेंबा करून आहे ना परत मोटर आहे ना म्हणजे पाईप पण ते जोडून घेऊ राहिलो आम्ही आता अमोल घाबरून राहिला थांबा बस ना काहीच नाही झालं झालं फोकसला गोकुळ्या बघ आज व्हिडिओ मध्ये हाता करते तू पाय बरं तू पाय याला म्हणतो टेंबा पेटवणं आता ये पाय काय करायचं मग पेटाचा येत नाही जाता येत नाही काय खरंय का यांना कोणा पुरी द्यावं शेती करता येत नाही हा तोंड पूर्ण गेला अमोल पकडी नाही कर ना नाही रे नाही 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 थोडं कर पाय बरं गोकुळचा हातला जरी आलं तर खराब होईल बरं का एवढी मेहनत आहे हा मेहनत नाही त्याला बोलाय कुदबाय मग तू पाणी वाचतो का आम्हाला पाणी वाच रे पाणी वाच पाय बरं गोकुळचा हात लागल्या लागल्या शिरा पडले त्याला म्हणजे जास्त इकडे आली शिरा पण काय धक्का धोका काही लागला नाही ना लगेच बिनली ना हे बघा यालाच म्हणतात दुष्काळात 13वा महिना पिण्यासाठी पाणी नाही आणि 2 दिवसापासून मोटर सारखी मध्ये बोरवेलमध्ये टाकायची आणि काढायची 2 दिवसापासून चालू होतं अखेर शेवटी मोटर चालू झाली आता परत नेली होती दुकानामध्ये चालू करून आणली आणि आता आहे ना शेवटी टाकून दिली बोरवेलमध्ये आता चालू करून बघ तर हे सर्व घडलं होतं आज आमच्या सोबत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू पुढच्या वेळेत तोपर्यंत बाय